घटस्फोटानंतर बायकोने आपल्या घटस्फोटित नवऱ्याला फोन केला. माझ्या घरी ये, तुला काहीतरी दाखवायचं आहे. पण तिथे पोहोचल्यानंतर त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याचं डोकं सुन्न झालं. हर्षित फक्त ऑफिसमध्ये येऊन सोफ्यावर बसून टाय काढत होता आणि तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर जे नाव दिसलं त्याला तो आपल्या आठवणीतूनही काढू इच्छित नव्हता. गरिमा, तीच मुलगी जिचा आयुष्यात कधीही तोंड पाहणार नाही अशी शपथ घेऊन तो या शहरात आला होता. तिचं नाव वाचताच त्याचा श्वास काही क्षणासाठी अडकला आणि रागाने लाल बटन दाबून त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला त्याच नावाने आणि यावेळी त्याच्या धैर्याचा बांध तुटला. त्याने फोन उचलला आणि रागाने विचारलं, काय झालं? का पुन्हा पुन्हा फोन करतीयेस? दुसऱ्या बाजूने गरिमा म्हणाली, हर्षित, मला तुला भेटायचं आहे. हर्षितच्या तोंडातून व्यंगात्मक हसू उमटलं. भेटायचं आहे? तुझ्या लक्षात नाही का आपण कोण आहोत? आपला घटस्फोट झाला आहे. आता आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं राहिलेलं नाही. गरिमाने थोडं वेदनाग्रस्तपणे सांगितलं. पण सगळं माहीत आहे, मला सगळं माहीत आहे, पण तू एकदा मुंबईला तरी ये माझ्या घरी. हर्षितने रागाने उत्तर दिलं, काय येऊ? तू दिलेल्या जखमा भरायला तर मला कितीतरी महिने लागले आणि आता तू पुन्हा? हर्षित, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. त्याचं बोलणं पूर्ण होण्याअगोदरच गरिमाने थोडं कठोरपणे सांगितलं. हर्षित चकित होऊन म्हणाला, दाखवायचं आहे? हे बघ गरिमा, हे बघ गरिमा, तुला जे काही सांगायचं आहे ते फोनवरच सांग. मी कुठेही येणार नाही. गरिमाने अगदी शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं. हर्षित, माझं ऐकून घे. ही गोष्ट अशी आहे जी मी फोनवर सांगू शकत नाही. तुला स्वतःहून तुझ्या डोळ्यांनी पाहावं लागेल. हर्षितचं काळीज जोरात धडधडू लागलं. तो विचारात पडला, असं काय असू शकतं? पण गरिमाने उत्तर देण्याऐवजी फोन कट केला. रात्रभर हर्षित एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर हलत राहिला. मन कधी म्हणायचं विनाकारण फालतू गोष्टींमध्ये पडू नको, तर कधी म्हणायचं किमान एकदा जाऊन पाहायला हवं. नक्की भानगड काय आहे? सकाळ होताच हर्षितने निर्णय घेतला, एकदा जाऊन बघतो. गरिमा मला काय दाखवणार आहे? त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि मुंबईला जाणारी फ्लाईट बुक केली. विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या मनात 4 वर्षापूर्वीचे दिवस पुन्हा उमटू लागले, जेव्हा तो आणि गरिमा एकत्र होते. आठवले ते क्षण. गरिमाच्या हसण्यानं सगळं घर उजळून निघायचं. तिच्या हाताने बनवलेल्या स्वयंपाकाचा वास दरवळत असायचा. रात्री उशिरा हर्षित परत यायचा तर गरिमा बाल्कनीत त्याची वाट पाहत असायची. त्या छोट्या छोट्या गोष्टी, एकमेकांची काळजी घेणं, प्रेमांची सुसंगतता एवढी सुंदर आणि खरी होती. मग चूक कुठे झाली? हे सर्व बदललं जेव्हा गरिमाची आई आजारी पडली. गरिमाला भाऊ नव्हता. तिच्या वडिलांचा मृत्यू काही वर्षापूर्वीच झाला होता आणि ती एकटीच आईची आधारस्तंभ होती. गरिमा काही दिवस तिच्या आईकडे राहायला गेली. सुरुवातीला हर्षितने सगळं समजून घेतलं, पण हळूहळू त्याला या गोष्टीची चीड येऊ लागली. तो सतत विचार करत असायचा, किती दिवस झाले, किती दिवस तिथेच राहणार आहेत? इथंच तुझं घर आहे, तुझ्या जबाबदाऱ्या आहेत. गरिमाच्या आवाजात विवशता होती. हर्षित, आईची तब्येत बरी नाही, थोडं समजून घे. पण हर्षित तिची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत नव्हता. त्याच्या हट्टामुळे गरिमा परत आली, पण तिच्या आईची तब्येत अजूनही तशीच होती. जेव्हा गरिमाने प्रस्ताव मांडला, आईला आपण आपल्या घरी ठेवूया, तेव्हा हर्षितने लगेचच टाळाटाळ केली. त्या दरम्यान गरिमाने मदतीसाठी नवीनचा विचार केला आणि तिचा मानलेला भाऊ, जो त्याच गल्लीमध्ये राहत होता, आईच्या औषधांपासून डॉक्टरांपर्यंत नवीन प्रत्येक गोष्टीत तिची मदत करत होता. गरिमा वारंवार त्याला फोन करत असायची आणि तिथूनच हर्षितच्या मनात शंकेचा किडा वळवळू लागला. हर्षितचा पुरुषी अहंकार त्याला हे मान्य होऊ देत नव्हता की त्याच्या बायकोला दुसऱ्या पुरुषाची गरज भासू शकते. त्याला वाटू लागलं, गरिमा काहीतरी लपवत आहे. एके दिवशी नवीनशी बोलताना त्याला कळलं की तिच्या आईची तब्येत पुन्हा बिघडली आहे आणि गरिमा पुन्हा माहेरी गेली आहे. आता हर्षितची शंका त्या वाळवीसारखी वाढू लागली.
जी हळूहळू त्यांच्या प्रेमाच्या इमारतीला आतून पोखरत होती. फोन कॉल्समधून प्रेम हरवलं होतं. आता उरली होती फक्त चौकशी. त्या रात्री सुमारे 11 वाजले आणि 11 वाजता हर्षितने गरिमाला फोन केला. फोन व्यस्त. 2 मिनिटांनी पुन्हा केला तरी देखील व्यस्त. 15 मिनिटांच्या प्रयत्नानंतर अखेर कॉल लागला. कोणाशी एवढा वेळ बोलत होतीस, तेही अर्ध्या रात्री? त्याचा आवाज आम्लाने भरलेला होता. गरिमा थकलेली होती, दिवसभर आईच्या देखभालीत गुंतलेली. ती हळू आवाजात म्हणाली, हर्षित, नवीन दादाला फोन केला होता. आईची औषधं संपली होती. त्यांनाच सांगत होते. क्षणभर थांबून ती म्हणाली, तो नसता तर माहीत नाही मी आईला कशी सांभाळली असती. हे ऐकून हर्षितच्या मनात जणू आग भडकली. औषधं? तो हसला, पण ते हसू विषारी होतं. रात्री 11 वाजता औषधं आठवतात की औषधांच्या नावाखाली काहीतरी वेगळंच चाललंय? मला सगळं कळतंय गरिमा. तिच्या डोळ्यात पाणी आलं. हर्षित, हे काय बोलत आहात तुम्ही? माझ्यावर संशय घेत आहात? संशय नाही, मला खात्री आहे. हर्षितचा आवाज आता वज्रासारखा झाला. मी इथे तुझी वाट बघत आहे आणि तू तिकडे दुसऱ्याबरोबर मजेत आहेस. तो एवढं बोलून फोन कट करून टाकतो. त्या रात्री गरिमाला झोप लागली नाही. ज्याच्या प्रेमावर तिला अभिमान होता त्याच माणसाने आज तिच्या चरित्रावर कलंक लावला होता. असा डाग जो पाण्याने नव्हे तर अश्रूंनीही धुतला जाऊ शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी हर्षित अचानक तिच्या माहेरी पोचला. त्याला तिच्या रंगेहात पकडायचं होतं. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. तो आत पाऊल टाकतो आणि पुढच्याच क्षणी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने असं काही पाहिलं की त्याचा पश्चाताप झाला. समोरच्या सोफ्यावर गरिमा बसलेली आणि तिच्या शेजारी नवीन. गरिमाच्या हातात चहाचा कप. ती काहीतरी बोलत होती. हर्षितला पाहता दोघेही थबकले. नवीन उभा राहून म्हणाला, नमस्कार भाऊजी. पण हर्षितच्या डोळ्यात फक्त ज्वाळा होत्या. त्याने नवीनकडे दुर्लक्ष केलं आणि थेट गरिमाकडे वळला. तर हेच का तुझ्या आईच्या आजारपणाचं नाटक? आणि हीच का तुझी सेवा? माझ्या पाठीमागे हे धंदे चालू आहेत का? गरिमाचा चेहरा फटकन पांढरा पडला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हर्षित, तोंड सांभाळून बोला. हे काय फालतू आरोप करत आहात? फालतू? हर्षितने अगदी रागाने टेबलावर हात आपटला. मी आंधळा नाही. ज्या माणसासाठी तू मला आणि माझ्या घराला विसरलीस, आज त्याच्याबरोबर मजा करत बसली आहेस. हे शब्द वितळलेल्या शिशासारखे गरिमाच्या कानात उतरले आणि तिच्या आत्मसन्मानाचे तुकडे तुकडे झाले. डोळ्यातून खळाखळा अश्रू वाहू लागले. पण यावेळी तिच्या आवाजात वेदना नव्हत्या तर तिरस्कार होता. छी हर्षित, ती म्हणाली, तुझे विचार इतके खालच्या पातळीचे असतील असं मी कधीच कल्पितही केलं नव्हतं. त्या माणसाने मला भावासारखी मदत केली आणि तू त्याचं नाव माझ्याबरोबर जोडतोयस. मला तुझ्या या विचारांची घृणा वाटते आणि त्या दिवसाचा तिरस्कार, ज्या दिवशी मी तुझ्यावर प्रेम केलं होतं. बस, पुरे झालं हे भाऊ बहिणीचं नाटक. हर्षितचा आवाज आता संपूर्ण हॉलमध्ये घुमला. हे नातं आत्ता आणि याच क्षणी संपलं. क्षणातच हॉलमध्ये भयानक शांतता पसरली. गरिमा दगडासारखी निश्चल उभी राहिली. तिच्या ओठांवर फक्त एवढंच आलं, ठीक आहे. नवीनला जाणवलं तो या वादळात ओढला गेला आहे. तो हळू आवाजात म्हणाला, भाऊजी, तुम्ही गैरसमज करून घेतलाय. गरिमाताई माझी बहीण आहे. तुझं तोंड बंद ठेव हर्षित. तुझं तोंड बंद ठेव. असं हर्षित त्याच्याकडे असा वळला जणू त्याला क्षणार्धात गिळून टाकेन. तुझ्यामुळे माझं घर उद्ध्वस्त झालंय आणि आता तू मला समजावतोयस. तेवढ्यात आतल्या खोलीतून गरिमाच्या आईचा आवाज आला आणि गरिमाच्या आईचा बारीक आवाज आला, गरिमा बाळा, काय झालं? कोण ओरडतंय? गरिमाच्या डोळ्यातून वाहणारं पाणी क्षणात सुकलं. तिच्या आवाजात आता वेदना नव्हत्या तर पर्वतासारखी अढळ दृढता होती. ती हर्षितकडे तिरस्काराने पाहत नवीनला म्हणाली, आता काहीही समजावून सांगण्याची गरज नाही. नवीन दादा, ज्याला सत्य पाहायचंच नाही त्याला कोणीच काही दाखवू शकत नाही. हर्षितला वाटलं गरिमा रडेल, विनवण्या करेल, त्याची समजूत काढेल. पण तिच्या डोळ्यांतील तो तिरस्कार पाहून
त्याचा पुरुषी अहंकार अधिक पेटला. तो काहीही न बोलता दरवाजाला लाथ मारून बाहेर गेला. आणि त्या रात्री घरी परतल्यावर हर्षितने आपल्या आईला म्हणजेच अनुराधाताईंना सगळी कहाणी सांगितली. पण त्यांच्या गोष्टीत गरिमा होती एक धोकेबाज आणि तो बिचारा नवरा. पण अनुराधाताईंना त्याचं खोटं ओळखायला वेळ लागला नाही. त्यांच्या डोळ्यात सून होती मुलीपेक्षा जवळची. त्यांनी हर्षितचा हात धरून शांत पण ठाम आवाजात म्हटलं, हर्षित, रागात घेतलेला निर्णय नेहमी चुकीचे ठरतात. गरिमा तशी मुलगी नाही. एकदा शांतपणे विचार कर. आई विचार करायला काही उरलेलंच नाही. हर्षितने हात झटकला. मी माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिले. या घरात एकतर मी राहील, नाहीतर तुझी लाडकी सून. दुसऱ्या दिवशी अनुराधाताईंनी गरिमाला फोन केला. त्यांच्या आवाजात एका आईची अस्वस्थता दाटत होती. गरिमा बाळा, तुझा संसार मोडू देऊ नकोस. हर्षित रागात आहे, पण तू समजूतदार आहेस ना. एकदा परत ये, सगळं नीट होईल. फोनच्या दुसऱ्या टोकाला क्षणभर शांतता पसरली. मग गरिमाचा दाटून आलेला आवाज आला, आई, ज्या नात्यात प्रेमच उरलेलं नाही त्याला जबरदस्तीने जोडून काय अर्थ. त्याने माझ्या प्रेमावर नाही तर माझ्या अस्तित्वावर प्रश्न केला आहे. मी सगळं सहन करू शकते, पण माझ्या आत्मसन्मानावर तडजोड नाही करू शकत. आता काहीही नीट होऊ शकत नाही. आणि त्या फोननंतर सगळं झपाट्याने घडलं. दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केले, पण हर्षित आपल्याच अहंकारात अडकला आणि गरिमा आपल्या आत्मसन्मानाच्या लढाईत अतिशय ठामपणे उभी राहिली. कोर्टात जेव्हा ते शेवटचे भेटले तेव्हा अनोळखी लोकांसारखे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघून गेले. ज्या नात्याला हजारो वचनांनी बांधलं होतं ते एका सहीने संपलं. विमानाच्या खिडकीतून भूतकाळात हरवलेला हर्षित अचानक वास्तवात परत आला. सर्व प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या. आपण लवकरच मुंबईत उतरत आहोत. हा आवाज त्याच्या कानावर पडला आणि मुंबईत उतरताच त्याने आधीच बुक केलेल्या चकचकीत मर्सिडीजकडे वाट धरली. ड्रायव्हरने आदराने दरवाजा उघडला. हर्षित मागच्या सीटवर बसला. जणू एखादा राजा आपल्या राज्यात परत आला आहे. त्याने महागड्या घड्याळावर नजर टाकली. आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मनोमन हसला. आज गरिमा पाहिल की तिने काय गमावलं. ती बघेल तिच्याशिवाय हर्षित किती यशस्वी आणि आनंदी आहे. त्याने चेहऱ्यावर एक खोटी पण आत्मविश्वासाने भरलेली स्मित रेषा उमटवली. आज तो इथे तुटून गेलेला नवरा नव्हता, तर एक यशस्वी पुरुष होता, ज्याला आता गरिमासारख्या स्त्रियांनी काहीही फरक पडत नव्हता. त्याने मोबाईलमध्ये पाठवलेला पत्ता पुन्हा तपासला. म्हणजे मॅडमने घरही बदललं. हर्षितच्या मनात एक कडवटपणा उठला. तो स्वतःशीच पुटपुटला. भाड्याची एखादी खोली घेतली असेल, नाहीतर तिची एवढी लायकी कुठे आहे. गाडी एका सुंदर 3 मजली घरासमोर उभी राहिली. घराच्या बाहेर गरिमा किचन असा आकर्षक फलक लावलेला होता. हर्षित काही क्षण स्तब्ध उभा राहिला. हे काय, गरिमाने नवीन काम सुरू केले का. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि लोखंडी गेटवरील मोठी घंटा वाजवली. मग मर्सिडीजला टेकून उभा राहिला. पण त्याच काळीत मात्र अगदी जोरजोरात धडकत होतं. चेहऱ्यावर त्याने गर्वाचा मुखवटा चढवला. दरवाजा एका तरुण मुलीने उघडला. तिने स्वच्छ युनिफॉर्म घातला होता. हो, बोला सर, ती अगदी नम्रतेने म्हणाली. मग गरिमाला भेटायचं आहे. मला गरिमाला भेटायचं आहे. हर्षितचा आवाज जड झाला. मॅडम आत किचनमध्ये आहेत. तुम्ही कोण. त्यांना सांगा हर्षित आला आहे. ती मुलगी त्याला आत घेऊन गेली आणि ड्रॉइंग रूममध्ये बसवून निघून गेली. हर्षितने चारी बाजूने नजर फिरवली. घर एकदम सुबक आणि रुबाबदार होतं. एखाद्या यशस्वी व्यावसायिकांचं ठिकाण म्हणावं, अगदी तसं. ड्रॉइंग रूमच्या पुढे मागे हॉल होता. त्याला एका प्रोफेशनल किचनमध्ये रूपांतरित केलं गेलं होतं. 10-15 बायका जलद गतीने काम करत होत्या. कोणी भाज्या चिरत होतं, कोणी चपात्या लाटत होतं, तर कोणीतरी टिफिन पॅक करत होतं. हवेमध्ये मसाल्यांचा मोहक सुवास तरवळला होता आणि कामाच्या गडबडीतही एक लय होती. संपूर्ण दृश्य एका व्यावसायिक ठिकाणचं भास देत होतं.
हर्षित थक्क झाला. गरिमाला त्याने नेहमीच घराच्या चार भिंतीत पाहिलं होतं, पण आज ती एका प्रगल्भ आत्मनिर्भर स्त्रीच्या रूपात त्याच्यासमोर होती. तेवढ्यात आतून आवाज आला, हे 100 डबे स्कायलाईन टेक सिटीला पाठवायचे आहेत, पटकन बघा. हर्षितने आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि थबकला. समोर होती तीच गरिमा, पण आजची गरिमा पूर्णपणे वेगळी होती. तिने जांभळ्या रंगाची मोहक सिल्क साडी नेसली होती. त्यावर स्वच्छ पांढरा असा एप्रॉन बांधलेला, केसांचा घट्ट आंबाडा आणि चेहऱ्यावर थकव्याऐवजी तेजाची प्रभा. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास झळकत होता. तिनं हर्षितकडं पाहिलं. ओठांवर हलकंसं रहस्यमय हसू, जणू त्या स्मितहास्यामागे तिच्या संघर्षाचं आणि यशाचं गुपित दडलं होतं. हर्षितला त्या स्मितहास्याचं अस्वस्थता केलं. आलास तू, ती अगदी शांतपणे म्हणाली. त्या शांततेतही हर्षितला वादळाची चाहूल जाणवली. तो काही क्षण गप्प उभा राहिला. गरिमाने एप्रॉन काढलं, हात पुसले आणि सोफ्याच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसली. तिच्या डोळ्यात संयमाची चमक होती. खूप लांबचा प्रवास केला ना, तिने विचारलं. हर्षितने कोट सरळ केला. थोडा हसत म्हणाला, हो, पण माझ्यासाठी हैदराबादवरून मुंबईला येणं काही अवघड नाही. मी बिझनेस क्लासने प्रवास करतो ना. गरिमाने त्यांचं बोलणं ऐकलं, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव उमटला नाही. खूप छान, ती फक्त एवढंच म्हणाली. तिच्या या निर्विकार प्रतिक्रियेनं हर्षित गोंधळला. त्याला वाटलं होतं ती त्याचं रूप, त्याचा ठसा पाहून प्रभावित होईल किंवा किमान मनात थोडी ईर्ष्या निर्माण होईल, पण तिला काहीही फरक पडला नाही. हे सगळं काय आहे? हर्षितने चारही बाजूला पाहत विचारलं. केव्हापासून सुरू केलं हे सगळं? गरिमाच्या ओठांवर पुन्हा एक हलकं हसू उमटलं. तुझ्यापासून वेगळी झाल्यानंतर, ती शांतपणे म्हणाली. सुरुवातीला फक्त 7-8 लोकांसाठी डबे बनवत होते. आता रोज जवळपास 400 डबे तयार होतात. मुंबईतील 3 मोठ्या कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट माझ्याजवळ आहे. तिच्या आवाजात आज गर्व नव्हता, पण आत्मसन्मानाचा ठसा प्रत्येक शब्दात होता. आणि तोच ठसा हर्षितच्या मनावर जणू कोरला गेला. हर्षितच्या मनात आता मत्सराची ज्वाला पेटली. त्याची घटस्फोटित बायको त्याच्यापेक्षा कितीतरी यशस्वी, समाधानी आणि तेजस्वी दिसत होती. म्हणजे यासाठी बोलावलं आहेस का तू मला? तुझं यश दाखवण्यासाठी? त्याच्या आवाजात चिडचिड स्पष्ट होती. गरिमाने अगदी शांतपणे मान हलवली. नाही हर्षित, जे दाखवायचं आहे ते अजून बाकी आहे. तिच्या स्वरात असं काहीतरी होतं, गांभीर्य आणि एक वेगळीच खुली. ती पुढे म्हणाली, ती वरच्या खोलीत आहे. हे शब्द ऐकताच हर्षितच्या छातीत हृदय जोरजोराने ठोके द्यायला लागलं. वरती काय आहे? तो घाबरून म्हणाला. चल, मी तुला दाखवते. त्याला जाणवलं वातावरणात काहीतरी विचित्र तणाव दाटून आला आहे आणि त्याचा गर्व हळूहळू वितळत होता आणि त्या जागी एक अनामिक भीती आकार घेत होती. तो कडक आवाजात म्हणाला, तुला जे काही बोलायचं आहे ते इथेच बोल. मी वरती येणार नाही. गरिमा थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, हर्षित, ज्या उद्देशाने मी तुला हैदराबादहून बोलवलं आहे तो हेतू वर गेल्यावरच तुला कळेल. आता इथपर्यंत आला आहेस तर अजून थोडी पावलं पुढे टाक. आज मी तुला जे दाखवणार आहे ते पाहिल्यावर कदाचित तुला तुझी संपत्ती, तुझी गाडी, तुझे ऐश्वर्य सगळंच अगदी क्षणभरात अर्थहीन वाटू लागेल. तिचा आवाज शांत होता पण ठाम. ती दरवाजाकडे वळली आणि म्हणाली, चल माझ्यासोबत. हर्षितचं हृदय धडधडत होतं. गरिमाच्या स्वरात एक ज्वलंत सत्यता होती, जणू ती त्याचं अंतःकरण आरपार भेदत होती. तो नकळत तिच्या मागे चालू लागला, त्या जिन्यांकडे, त्या अनोळखी दृश्याकडे जे त्याचं आयुष्य कायमचं बदलवणार होतं. जसजसा तो वर चढत होता तसा खालीच किचनमधला आवाज मंदावत चालला होता. वरच्या मजल्यावरचं वातावरण अगदी वेगळं होतं. ना चकाकी, ना दिखावा, ना सौंदर्याचा आडोसा, फक्त एक गंभीर, आत्म्याला भिडणारे शांत वातावरण. हर्षितच्या मनात भीतीचा एक खोल प्रवाह चालू लागला. आणि इथे असं काय आहे? गरिमा एका बंद दरवाजापाशी थांबली. तिने दरवाजावर हात ठेवला पण तो उघडला नाही. ती मागे वळली
आणि हर्षितकडे गंभीर नजरेनं पाहिलं. हर्षित, ती हळू आवाजात म्हणाली, तुझा अहंकार आणि राग थोडा वेळ बाहेर ठेव, मग आते. हर्षित निशब्द झाला, फक्त मान हलवली. गरिमा पुन्हा म्हणाली, आज जाण्याआधी एक प्रश्न विचारू का? तो शांतपणे मान डोलावली. तू शेवटचं तुझ्या आईशी केव्हा बोललास? हा प्रश्न एका बाणासारखा हर्षितच्या छातीत घुसला. त्याचं मन कोसळलं. कदाचित 2 महिन्यांपूर्वी किंवा 3. तो अगदी अस्पष्टपणे म्हणाला. आईला मोठ्या भावाकडे सोडल्यानंतर त्याला मागे वळून तिची चौकशी करण्याचीही गरज कधी जाणवली नव्हती. आता मात्र अपराधबोधाची लाट अंगावर आदळली. त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही, फक्त नजर खाली केली. कदाचित तुला उत्तर द्यायची गरज नाही. गरिमाने हळू दरवाजा ढकलला. दरवाजा उघडला आणि पुढच्या क्षणी हर्षितचं जग उद्ध्वस्त झालं. क्षणभरात डोळ्यांसमोर काळोख दाटला. त्याचं हृदय जणू थांबलं आणि पायाखालची जमीन सरकली. स्वच्छ अंथरुणावर झोपलेली ती बाई, हो तीच बाई, अनुराधाताई, त्याची स्वतःची आई. पण ही ती आई नव्हती जिला तो ओळखत होता. आता ती फक्त हाडांचा सांगाडा वाटत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळे खोल गेलेले, गाल आत ओढलेले, हाडं ठळक दिसणारे, कधी काळी मजबूत असलेले खांदे आज वाकलेले आणि निर्जीव भासत होते. त्यांच्या डोक्यावर ग्लुकोजची बाटली टांगलेली, तर बाजूला औषधांच्या बाटल्यांचा ढीग होता. हर्षितच्या तोंडातून आवाज फुटला. हर्षितच्या तोंडातून आवाज फुटतच नव्हता. त्याला स्वतःचीच आई ओळखता येत नव्हती. आई, त्याचा आवाज थरथरत बाहेर आला. मुलाचा आवाज ऐकताच अनुराधाताईंच्या डोळ्यात क्षणभर चमक आली, पण दुसऱ्या क्षणी ती चमक अश्रूत बिरबिरून गेली. त्या हातावर टेकून बसल्या. हर्षित बाळा, तू. त्यांचा आवाज एवढा मंद होता की जणू तो खूप दूरवरून येत होता. हर्षित थिजल्यासारखा उभा राहिला. त्याचं मन, त्याचा मेंदू सगळं जणू गोठलं होतं. तो जो रुबाब दाखवायला आला होता, तो गर्व, ती शान अगदी क्षणात वितळली. त्याचे पाय जड झाले आणि थरथरत तो पलंगाजवळ गेला. आई, तू इथे कशी आलीस? आणि ही अवस्था, हे काय आहे? हे काय झालं तुला? तू तर दादाजवळ होतीस ना, मग या स्थितीत इथं कशी आलीस? हर्षितने प्रश्न एकमेकांच्या मागोमाग धावत सुटले. जणू तो स्वतःलाच शोधत होता. दरवाजात गप्प उभी असलेली गरिमा पुढे आली. तिने अनुराधाताईंच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले. मग ती हळूहळू हर्षितकडे वळली. तिच्या नजरेत ना राग होता ना तिरस्कार, फक्त एक खोल अत्यंत गडद उदासी होती. उत्तर हवं आहे ना तुला? ती अगदी शांतपणे म्हणाली. तर मग ऐक. ही त्या मुलाची कथा आहे ज्याने आपल्या आईला जबाबदारी समजून मोठ्या भावाच्या दारात सोडून दिलं आणि नंतर एकदाही मागे वळून पाहिलं नाही. ती जिवंत आहे की मरून गेली त्याचीही चौकशी केली नाही. गरिमाचे शब्द काट्यांसारखे हर्षितच्या अंतःकरणात रुतले. तो थरथरत्या गुडघ्यांनी खाली बसला. आपल्या आईचा सुकलेला आणि सुरकुतलेला व्यापलेला हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यांतून ओघळले अश्रू थांबवायचं नावच घेत नव्हते. आई, बोल ना, हे सगळं कसं झालं? दादाने असं का केलं तुझ्याशी? हर्षितचा आवाज ऐकून अनुराधाताईंच्या डोळ्यातून वेदनेने पाणी वाहू लागलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, जेव्हा तू निघून गेलास तेव्हा मला वाटलं होतं काही हरकत नाही, एक नाही तर दुसरा मुलगा आहे. तुझा भाऊ सुरुवातीला माझी काळजी घेत होता, पण हळूहळू मी त्याच्या बायकोला खटकू लागले. तिला माझं अस्तित्वात ओझं वाटू लागलं. त्यांचा आवाज कंप पावत होता. कधी म्हणायची, सासूबाई तुम्ही तर दिवसभर अंथरुणावरच पडून असता, तर कधी म्हणायची, यांच्या औषधावर जेवढा खर्च होतो त्यात अर्धच घर चालेल. मी सगळं ऐकून घेत होते, गप्पपणे सहन करत होते. मला वाटत होतं आता हेच माझं घर आहे, मी कुठे जाणार? पण एक दिवस तिने स्पष्ट सांगितलं, मी आता तुझ्या आईची जबाबदारी घेणार नाही. त्या दिवशी घरात खूप भांडणं झाली आणि मी आशेने तुझ्या दादाकडे पाहिलं. वाटलं तो आपल्या आईसाठी उभा राहील, पण तो गप्प राहिला बाळा. एक शब्दही बोलला नाही. आणि बोलता बोलता अनुराधाताईंचा आवाज कापू लागला. त्या पुढे म्हणाल्या,
त्या रात्री मला समजलं, या घरात माझं काही उरलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तुझा दादा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आई, आज तुला फिरवून आणतो, तुला बरं वाटेल. मी किती आनंदी झाली होते बाळा. मला वाटलं त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. मी नवीन साडी नेसली आणि त्याच्याबरोबर गाडीत बसली. काही वेळानंतर गाडी शहराच्या बाहेर एका मोठ्या इमारतीसमोर थांबली. तो माझा हात धरून आत घेऊन गेला आणि म्हणाला, आई, आजपासून हेच तुझं घर आहे. मी रडत होते, विनवणी करत होते, पण त्याने मागे वळून एकदाही पाहिलं नाही. आणि बाळा, ते ठिकाण होतं वृद्धाश्रम. अनुराधाताईंचा हुंदका फुटला. ते तर आश्रम नव्हतंच, ते नरक होतं. शिळ्या भाकऱ्या, घाणेरली भांडी आणि माझ्यासारखेच दुर्दैवी आईबाप, ज्यांना आपली मुलं असूनही कोणी विचारत नव्हतं. 2 वेळचं जेवण देतानाही अशी तुच्छतेने देत असत जसं भीक देतात. मी तिथे राहू शकत नव्हते. त्यांचा आवाज वेदनेखाली दबला आणि एका रात्री मी तिथून हळूच निसटले. रस्त्यावर फिरत होते, भुकेलेली, तहानलेली, हरवलेली. कुठे जावं हेच मला कळत नव्हतं. एक दिवस एका देवळाच्या पायऱ्यांवर बसले होते, तेव्हाच मला गरिमाने पाहिलं. गरिमा पुढे बोलू लागली. त्या दिवशी मी देवळात गेले होते. पायऱ्यांवर बसलेली एक वृद्ध महिला दिसली. फाटके कपडे, थकलेलं शरीर. मी त्यांना गरजू समजलं आणि त्यांच्याजवळ थोडे पैसे ठेवले. निघायला वळले तेवढ्यात माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावर गेली आणि मी थिजले. त्या आई होत्या. आईची अशी अवस्था पाहून मी प्रथम त्यांना ओळखूच शकले नाही. जेव्हा ओळख पटली तेव्हा अंग शहारलं. मी त्यांना लगेच घरी घेऊन आले, पण तोपर्यंत त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. गेल्या 2 महिन्यांपासून त्या इथंच माझ्याजवळ आहेत. गरिमाचं बोलणं संपलं, पण खोलीत एक दाहक शांतता पसरली. संपूर्ण सत्य समजल्यावर हर्षित स्तब्ध झाला. त्याच्या डोक्यात एक सुन्न स्फोट झाला होता. तो काही बोलू शकत नव्हता. फक्त आईचा हात घट्ट पकडू बसला. जणू आता काहीही झालं तरी तो हात सोडणारच नव्हता. ज्या आईने 2 मुलांना बोटं धरून चालवायला शिकवलं, आज त्याच आईला रस्त्यावर भटकायला सोडून दिलं गेलं. हर्षितची मान लाजेने आणि ग्लानीने ओझ्याच्या खाली झुकली. त्याच्या डोळ्यात पाणी आता सुकलं होतं आणि त्या क्षणात एक थंड, सुन्न करणारी अस्वस्थता पसरली होती. तो थरथरत गरिमाकडे वळला. गरिमा, तू मला पहिल्यांदा का नाही सांगितलं? एक फोन तरी का नाही केला? त्याच्या आवाजात अस्वस्थतेने भरलेली तक्रार दाटली होती. गरिमाने एक दीर्घ आणि थकलेला श्वास घेतला. आठव, मी तुला फोन केला होता. एकदा नाही, कितीतरी वेळा. प्रत्येक वेळी तुझा फोन व्यस्त किंवा तू उचलायचाच नाही, आणि जर उचललास तर मी व्यस्त आहे असं सांगून तू कट करत होतास. गरिमाचे प्रत्येक शब्द एखाद्या हातोड्यासारखे त्याच्या डोक्यात पडत होते. त्याला आठवलं, हो, काही मिसकॉल झाले होते ज्याला त्याने दुर्लक्षित केलं होतं. गरिमाने आपलं बोलणं पूर्ण केलं. हर्षित, तू कधी माहीत करून घ्यायचा प्रयत्नही केला नाहीस. तुझ्या जगामध्ये इतका मग्न होतास की तू कधी पाठीमागे वळून पाहिलं नाहीस. तू हे देखील विसरलास की तुला एक आई आहे. हर्षित कोणतंच उत्तर देऊ शकला नाही. तो आपल्याच नजरेत एक अपराधी बनून उभा होता. तेव्हाच अनुराधाताई उदास, मृदू आवाजात म्हणाल्या, चूक तुझ्या भावाची नाही बाळा, चूक माझी आहे. मी तुम्हा दोघांसारख्या दगडाच्या काळजाच्या मुलांना जन्म दिला. एका आईच्या तोंडून निघालेली ही शब्दरेषा कोणत्याही मुलांसाठी मृत्यूपेक्षाही अधिक भयानक होती. अनुराधाताई पुढे म्हणाल्या, तुझ्या बायकोवर संशय घेतलास, जिला तू घरातून बाहेर काढलंस. आज तिच्यामुळेच मी जिवंत आहे. तिने दिवस रात्र माझी सेवा केली बाळा. स्वतःच्या हाताने मला भरवलं, माझी कपडे धुतले. एखादी सख्खी मुलगीही करू शकणार नाही ते माझ्या या सुनेनं सगळं काही केलं आहे. गरिमाने हळूच उत्तर दिलं, आई, मी कोणताही उपकार केलेले नाही. माझ्यासाठी तुम्ही माझ्या आईप्रमाणे आहात. जेव्हा मी माझ्या आईला तिच्या आजारपणात एकटीला सोडलं नाही, मग तुम्हाला कसं सोडू शकते? माझी आई तर गेली, पण मला तुम्हाला गमवायचं नव्हतं. हे ऐकताच हर्षितचं हृदय धडधडू लागलं. ती महिला जिला त्याने धोकेबाज म्हटलं होतं,
जिच्यावर त्याने एवढा गंभीर आरोप लावला होता, आज तिच्यामुळेच त्याच्या आईचा जीव वाचला होता. त्याचा गुरु, त्याचं सगळं अस्तित्व आज गरिमाच्या पायाखालची धुळीसारखं वाटलं होतं. आणि हर्षित एखाद्या पुतळ्यासारखा बसून होता. गरिमा पुढे आली, टेबलावरचा ग्लास पाण्याने भरला आणि हर्षितकडे वळून म्हणाली, पाणी पी. हर्षितने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचे डोळे अजूनही आपल्या आईवरच टिकून होते. गरिमाने पाण्याचा ग्लास परत टेबलावर ठेवला आणि अनुराधा ताईंच्या जवळ बसली. खोलीमध्ये पुन्हा गडद भयानक शांतता पसरली. या शांततेचा भंग झाला दरवाजात झालेल्या हलक्या मस्तकीने. ताई, मी आत येऊ? ओळखीचा आवाज होता. हर्षितने दरवाजाकडे पाहिलं. दरवाजात उभा होता नवीन, तोच नवीन ज्याच्यावर घेतलेल्या संशयामुळे 3 वर्षापूर्वी हर्षितने आपला संसार उद्ध्वस्त केला होता. त्याच्या हातामध्ये औषधाचं एक पाकिट होतं. नवीनने हर्षितकडे पाहिलं. एक क्षण तो अवाक झाला, पण मग दुर्लक्षित करून तो थेट अनुराधा ताईंच्या जवळ गेला. काकू, तुम्ही कशा आहात? त्याने खूपच आपलेपणाने विचारलं. हे बघा, मी तुमची सगळी औषधं घेऊन आलो आहे. नवीनने औषधाचं पाकिट टेबलावर ठेवलं आणि गरिमाला म्हणाला, ताई, तुम्हाला अजून काही गरज वाटली तर मला सांगा, मी येतो. नवीन गेल्यावर गरिमाही उठली. मी खाली जाऊन काम पाहते, तू इथेच बस आईच्या जवळ. हर्षित अजूनही धक्क्यामध्येच होता. तो काहीही बोलला नाही. गरिमा गेल्यानंतर खोलीत फक्त तो आणि त्याची आई होती. अनुराधा ताई हलक्या आवाजात म्हणाल्या, तुला माहीत आहे गरिमा कोण आहे? ती हिरा आहे बाळा, हिरा, अगदी कोहिनूर हिरा. आणि तू दुर्भाग्यशाली आहेस ज्याने हिरा ओळखला नाही आणि तो काचेचा तुकडा समजून रस्त्यावर फेकून दिला. नाही आई, तिनं तर हर्षित काहीतरी म्हणत होता. तोंड बंद कर तुझं. अनुराधा ताईचा आवाज पहिल्यांदा मोठा झाला. मला सगळं माहीत आहे. तिला तिच्या आईला आपल्याजवळ आणायचं होतं, पण तू नाही म्हटलंस. आणि नवीन ज्याला तू तुझा शत्रू समजला आहेस, तो तिचा भाऊ आहे, एक मानलेला भाऊ. त्या मुलीला स्वतःचा भाऊ नव्हता म्हणून तिने कोणाला भाऊ मानलं तर यात काय मोठा अपराध झाला? सांग तू, यात काय चुकीचं होतं? आईचे प्रत्येक शब्द एखाद्या चापकाच्या फटक्यासारखे त्याच्या आत्म्यावर पडत होते. तू तर खूप यशस्वी माणूस बनला आहेस ना. मोठी गाडी, मोठं घर, भरपूर पैसा, पण तुझं मन तर कवडी सामानही नाही. हर्षितने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, चल, मी सगळं व्यवस्थित करीन. मी तुला माझ्याबरोबर हैदराबादला घेऊन जातो. मी तुझी दिवसरात्र सेवा करेन. तुला या जगातलं प्रत्येक सुख देईन. हे ऐकून अनुराधा ताईंनी हलकंसं वेदनेने भरलेलं स्मित हास्य केलं. बाळा, ज्या आनंदासाठी तू मला हैदराबादला घेऊन जाणार, तो आनंद मला इथे माझ्या या मुलीच्या जवळच मिळत आहे. तू तुझ्या कामांमध्ये व्यस्त असशील, त्या मीटिंगमध्ये, नाहीतर तुझ्या पार्टीत. मी तिथं तुझ्या त्या मोठ्या घरातल्या एका कोपऱ्यात पडून राहील, तुझी वाट बघत. नाही बाळा, मला अजून भटकायचं नाही. माझे शेवटचे दिवस माझ्या या मुलीजवळ जातील. एवढ्यात गरिमा परत खोलीत आली आणि तिने हळूच दरवाजा बंद केला आणि हर्षित जवळ येऊन उभी राहिली. तू आईबरोबर बोललास? हर्षितने मान वर केली. त्याचे डोळे लाल, आवाज उदासीन. गरिमा, ती माझ्याबरोबर यायला तयार नाही. तिला तुझ्याबरोबर इथेच राहायचं आहे. मग यात चुकीचं काय आहे? गरिमा अगदी शांतपणे म्हणाली. ज्या ठिकाणी माणसाला समाधान आणि आपलंपण मिळतं त्यानं तिथेच राहावं. पण ती माझी आई आहे. हर्षितच्या आवाजात अस्वस्थता होती. तिची देखभाल करणं माझं कर्तव्य आहे. कर्तव्य? गरिमाच्या आवाजात व्यंग होता. या कर्तव्याची आठवण तुला त्यावेळी का नाही झाली, जेव्हा तू तुझ्या आईला मोठ्या भावाच्या भरोशावर सोडलं होतंस? का तेव्हा तू एखादाही फोन करून त्याची विचारपूस केली नाहीस? कर्तव्य फक्त एक शब्द नाही हर्षित, त्याला निभावं देखील लागतं. हर्षित कोणतंच उत्तर देऊ शकला नाही. तो गप्पच मान खाली घालून बसला. हे बघ हर्षित, मला तुझ्या आईला तुझ्यापासून हिरावून घ्यायचं नाही. ती आजही तुझी आई आहे, नेहमी राहील. मी तुला इथे बोलवलं तुला कमीपणा दाखवण्यासाठी नव्हे. गरिमा शांत पण ठाम स्वरात म्हणाली. मी तुला फक्त म्हणून बोलावलं.
मी तुला फक्त म्हणून बोलावलं की स्वतःच्या डोळ्यांनी हे सत्य पाहावंस, ज्याकडे तू इतके दिवस पाठ फिरवली होतीस. गरिमाचे प्रत्येक वाक्य एखाद्या आरशासारखा होता, ज्यात हर्षितला स्वतःचं कुरूप, कटू वास्तव्य अगदी स्पष्ट दिसत होतं. तीच ती स्त्री जिला त्यानं आपल्या आयुष्यातून दूर फेकून दिलं होतं, आज त्याला आयुष्याचा आणि नात्यांचा सर्वात मोठा धडा शिकवत होता. हर्षित जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा रात्र झाली होती. त्याने ड्रायव्हरला जवळच्या हॉटेलमध्ये जायला सांगितलं. हॉटेलच्या रूममध्ये जाताच त्याने स्वतःला बेडवर फेकून दिलं. रूममधली शांतता त्याला खायला उठत होती. त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार आईचं अशक्त असहाय्य चेहरा फिरत होता. हर्षित खोल विचारात गेला. गरिमाकडे सर्वात सोपा मार्ग होता. ती अनुराधाताईंना पाहून दुर्लक्ष करू शकली असती किंवा हर्षितच्या भावाला फोन करून सांगू शकली असती, पण तिनं तसं केलं नाही. एकटी स्त्री असूनही समाजाची पर्वा न करता तिनं आपल्या त्या सासूला, जिच्या मुलाने तिच्यावर घाणेरडे आरोप केले होते, त्याच मुलाच्या आईला घरी आणलं आणि एका मुलाचं कर्तव्य निभावलं. हर्षितला हळूहळू जाणवू लागलं की गरिमावर लावलेले सर्व आरोप हे निराधार होते. ते फक्त त्याच्या स्वतःच्या चुकीच्या विचारांचं फळ होतं. आणि नवीन त्याच्या नजरेत गरिमेबद्दल तर केवळ आदरच होता. किती उदात्त माणूस आहे तो. हर्षित मनात विचार करू लागला आणि विचार करत करत तो उठला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. खाली शहर दिव्यांच्या प्रकाशात न्हालेलं होतं. लोक आपल्या आयुष्यात रमलेली होती, पण हर्षितला असं वाटत होतं जणू तो या जगातला सर्वात एकटा आणि हरवलेला माणूस आहे. काय मिळवलं मी आयुष्यात, तो स्वतःशीच बोलला. पैसा, कीर्ती, एक मोठंपण, रिकामं घर, आणि काय गमावलं? एक प्रेमळ, मनानं स्वच्छ बायको, मायेची सावली असलेली आई, आणि सगळ्यात मोठं म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान. ती रात्र त्याला झोपू देत नव्हती, पण भूतकाळ आणि कर्तव्य आणि वर्तमानाच्या मधोमध अडकून पडलं होतं. त्यानं आपल्या चुका, अहंकाराचं ओझं, अरुंद विचारांचं प्रत्येक वजन मनात तोलून पाहिलं. सकाळी सूर्यकिरणांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा हर्षितनं ठरवलं असा निर्णय जो त्याच्या आयुष्यातल्या नव्या वळणावर घेऊन जाणार होता. त्याला पळून जायचं नव्हतं. तो स्वतःच्या चुका मान्य करून त्या सुधारण्याचा शेवटचा प्रयत्न करणार होता. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी हर्षित थेट हॉटेलमधून गरिमाच्या घरी पोचला. त्याच्या चेहऱ्यावर आता गर्व नव्हता, फक्त खोल उदासी आणि खऱ्या पश्चातापाची झळक होती. तो थोडा धजावून आत आला. समोर गरिमा उभी होती. मी आईला भेटायला आलो आहे, असं हर्षित तिला म्हणाला. आणि त्यानंतर गरिमानं अगदी शांतपणे उत्तर दिलं, त्या झोपल्या आहेत. काही हरकत नाही, मी थांबतो, हर्षित म्हणाला आणि स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. तासनतास गेले, पण तो तसाच शांत बसलेला होता. तो गरिमाकडे पाहत होता. ती आपल्या टीमच्या निर्देश देत होती. प्रत्येक काम बारकाईनं आणि निष्ठेनं करत होती. आणि त्या क्षणी हर्षितच्या मनात एकच विचार दाटून आला, हीच ती स्त्री जिला मी कधीच समजून घेतलं नाही. आज त्याला ती गरिमा दिसत होती, जिला त्याने कधी बघण्याचा प्रयत्नच केला नव्हता. एक कणखर, आत्मनिर्भर आणि दयाळू महिला. दुपारी जेव्हा अनुराधाताई झोपेतून उठल्या, हर्षित त्यांच्याजवळ आला आणि काहीही न बोलता हळूहळू त्यांच्या पायांना दाबू लागला. अनुराधाताई आपल्या मुलाच्या डोळ्यांमध्ये पश्चातापाची खरी आग बघत होत्या. त्या दिवशी हर्षित संध्याकाळपर्यंत आपल्या आईची सेवा करत राहिला. त्याने त्यांच्या हाताने सूप पाजलं, वेळेवर औषधं दिली आणि हाच सिलसिला पुढील 2 दिवस चालू राहिला. हर्षित रोज सकाळी येऊन संध्याकाळपर्यंत आईची सेवा करत होता. तो ना जास्त बोलत होता, ना कोणत्या कामात दखल देत होता. तो गरिमाच्या घरात एका अनोळखी माणसासारखा राहत होता आणि गरिमा गपचूप हे सगळं बघत होती. पण तिनं कधी हर्षितला थांबवलं नाही त्याच्याशी एक शब्दही बोलली. दोघांमध्ये एक खूप मोठी गडद शांतता पसरली होती. एके दिवशी हर्षित आपल्या आईच्या खोलीत बसला होता तेव्हा गरिमा त्याच्यासाठी चहा घेऊन आली. हर्षित संकुचित होऊन चहाचा कप घेतला आणि हळूच म्हणाला, थँक्यू. गरिमाने काहीही उत्तर दिलं नाही, फक्त उभी राहिली. मग तिनं विचारलं, हैदराबादला परत जायचं नाही का? तुला काम असेल ना? हर्षितने मान खाली घातली. मी माझ्या ऑफिसमधून 1 महिन्याची सुट्टी घेतली आहे. आई बरी होईपर्यंत मी इथंच राहणार आहे.
आणि हे ऐकताच गरिमाच्या डोळ्यांमध्ये क्षणभर आश्चर्याचे भाव चमकले. तुला असं करण्याची काही गरज नाही, गरिमाने हळूच सांगितलं. मी आईची काळजी घेत आहे, मला माहीत आहे, हर्षित म्हणाला. पण जे काम एका मुलाने करायला हवं ते मी आतापर्यंत करू शकलो नाही. आता मला करायला दे. गरिमा, प्लीज मला माझ्या चुका सुधारण्याची एक संधी दे. त्याच्या आवाजात इतकं सत्य आणि अस्वस्थता होती की गरिमा काहीही बोलू शकली नाही. त्या दोघांमध्ये बर्फासारखी शांतता आज पहिल्यांदा आली होती. हर्षित फक्त आईची सेवा करत नव्हता, तो गरिमाच्या घरातील छोटी मोठी कामं करण्यातही हातभार लावत होता. एखादी जड वस्तू उचलायची असेल तर तो पुढे येत होता. बाजारातून काही सामान आणायचं असेल तर ते स्वतः घेऊन येत होता. दुपारी गरिमा पाहते की स्वयंपाकघरातील सिंक जाम झाला होता. प्लंबर यायला वेळ लागणार होता, त्यामुळे काम सगळं थांबलेलं होतं. हर्षितनेही पाहिलं आणि स्वतः साधन घेऊन सिंक दुरुस्त करायला लागला. 2 तासांच्या कष्टानंतर सिंक पुन्हा चालू झाला. हर्षितचे कपडे आणि हात पूर्णपणे घाण झाले होते. जो हर्षित कधी स्वतःच्या कपाटातून कपडेही काढत नसे, ज्याला शर्टावर छोटासा डागही सहन होत नसायचा, आज तोच माणूस कुठलाही संकोच न बाळगता नाल्यात हात घालून काम करत होता. हर्षितने हात धुवून गरिमाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू दाटलेले होते. हे सगळं करण्याची काही गरज नव्हती. हर्षित, ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली. गरज आहे गरिमा. हर्षित शांत पण ठाम आवाजात म्हणाला. खूप गरज आहे. मी तुला खूप दुःख दिले, ते दुःख कमी करू शकत नाही, पण त्याचं प्रायचित्त नक्की करू शकतो. त्या क्षणी गरिमाला पहिल्यांदाच जाणवलं, हर्षित खरंच बदलत होता. त्याचा गर्व, अहंकार सर्व वितळून एक खऱ्या माणसाच्या रूपात घडत होता. असा माणूस जो आपल्या चुका मान्य करून त्याला सुधारण्यासाठी कुठल्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्यकिरणांनी घरात नव्या आशेचं सोनेरी प्रकाश पसरवलं, हर्षित आईच्या खोलीकडे जाण्यास तयार होता आणि तेवढ्यात दारावरची घंटी वाजली. नवीन काही कामासाठी घरी आला होता. स्वयंपाकघरात गरिमाशी काहीतरी बोलत होता. हर्षितने त्याला पाहिलं. एका क्षणासाठी त्याचे पाय थांबले. भूतकाळातील सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले. पण आज त्याच्या मनात द्वेष नव्हते, फक्त त्या स्वतःच्या कृत्याबद्दल खोल लाज आणि पश्चाताप होता. त्याने धैर्य एकवटलं आणि आवाज दिला. नवीन, मी तुझ्याशी 2 मिनिटं बोलू शकतो का? नवीन आणि गरिमा दोघेही थोडेसे चकित झाले. नवीन संकोचित ड्रॉइंग रूममध्ये आला आणि हर्षित त्याच्यासमोर उभा होता. नजरेतून खाली झुकलेले दुःख दिसत होतं. मला माहीत आहे की माफी मागितल्यानंतर मी केलेले अपराध कमी होणार नाहीत, पण आज तुला तुम्हा दोघांच्या समोर माझ्या प्रत्येक शब्दासाठी माफी मागायची आहे, जे मी तुमच्या नात्यावर चिखल उडवण्यासाठी बोललो होतो. त्याने नवीनच्या डोळ्यामध्ये पाहून म्हटलं. आणि नवीन, मला माझी असुरक्षितता आणि माझ्या घमंडामध्ये आंधळं होऊन तुझ्यावर एवढा घाणेरडा आरोप लावला. तू एका भावासारखा नेहमीच गरिमा आणि माझ्या आईबरोबर उभा राहिला आणि मी तुला चुकीचं समजलं. जर शक्य असेल तर तुझ्या या अपराधी भावाला माफ कर. मग तो गरिमाकडे वळला. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आणि गरिमा, मी खऱ्या मनाने तुझी माफी मागत आहे. मी तेवढ्यात गरिमा त्याचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली. काही चुका माफीच्या लायकीच्या नसतात. मी आजही तो दिवस विसरलेली नाही जेव्हा तू कोर्टात म्हणालास की तुला माझ्याबरोबर एक क्षणही राहायचं नाही, कारण मी चरित्रहीन आहे. हर्षित मोठ्याने रडू लागला. मला माहीत आहे, मी तुझ्या आत्मसन्मानाला ठेस पोचवली आहे. कदाचित त्याची भरपाई मी आयुष्यभर करू शकणार नाही. आणि आज खरंच मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. हॉलमध्ये भयानक शांतता पसरली. नवीन आवाक होऊन उभा होता आणि गरिमाचे डोळे पाणावलेले होते. तिने कधीच विचार केला नव्हता की ज्या हर्षितचा अहंकार अगदी डोंगराप्रमाणे उभा होता, तो आज अशा प्रकारे तुटून माफी मागेल. नवीन पुढे येऊन हर्षितच्या खांद्यावर हात ठेवला. भाऊजी, जे काही झालं ते झालं. तुम्हाला तुमची चूक मान्य आहे, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. माझ्या मनात तुमच्यासाठी कोणतीही घृणा भावना नाही. नवीनचे शब्द हे सांत्वनापूर्वक होते.
पण खरा निर्णय अजून बाकी होता. तो खरा दोषी तर गरिमाचा होता. तिचं आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलेलं होतं. नवीन गेल्यानंतर हर्षित गुडघ्यावर बसला. त्याने गरिमासमोर हात जोडले. गरिमा, मला माहीत आहे मी तुझ्या लायकीचा नाही. त्याचा आवाज हुंदक्यात बदललेला होता. मी तुला माझ्या आयुष्यात परत येण्याचा हक्कही मागत नाही. मी फक्त आणि फक्त या नात्याची, माझ्या प्रेमाची भीक मागत आहे. मला एक संधी दे गरिमा, मला स्वतःला सिद्ध करण्याची एक शेवटची संधी दे. तो रडत म्हणाला, मी तुझा नवरा नाही, तुझा जोडीदार बनून राहू इच्छितो. तुझा व्यवसाय, तुझी ओळख, सगळं काही तसंच राहील. मला फक्त तुझ्या जीवनाचा भागीदार बनायचा आहे. गरिमा दगडाच्या मूर्तीसारखी उभी राहिली. तिच्या डोळ्यासमोर आज तोच हर्षित होता ज्याच्यावर तिने अगदी मनापासून प्रेम केलं होतं. एक असा हर्षित जो आपल्या चुकांवर रडत होता, जो परत आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी विनवणी करत होता. तिने हर्षितचा हात पकडला आणि त्याला उठवलं. हर्षित, ज्या जखमा तू मला दिल्या आहेत त्या खोल आहेत. त्या भरायला वेळ लागेल. मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. रात्री ना हर्षित झोपू शकला ना गरिमा. दोघेही आपल्या मनात उठलेल्या वादळाशी झगडत होते आणि मध्यरात्री हर्षितच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर गरिमाचं नाव पाहून त्याचं काळीज जोरात धडकलं. हॅलो, तो अगदी थरथरत्या आवाजातच म्हणाला आणि दुसऱ्या बाजूला गरिमाचा शांत पण दृढ आवाज आला. मी खूप विचार केला आहे आणि मला वाटतं प्रत्येक नात्याला दुसरी संधी मिळायला हवी आणि प्रत्येक माणसालाही. हर्षितच्या डोळ्यातून आनंदी अश्रू वाहू लागले. तो काहीही बोलू शकला नाही. शब्द तोंडातून फुटत नव्हते. पण माझी एक अट आहे, गरिमा म्हणाली. मला तुझी प्रत्येक अट मान्य आहे, हर्षित अगदी पटकनच म्हणाला. आता हे नातं बरोबरीचं असेल. हर्षित, आपण एकमेकांचा आधार होऊ, एकमेकांची ताकद. तू माझे पंख कधी कापणार नाहीस. मला या मुक्त आकाशात उडायचं आहे. मला मान्य आहे, हर्षित रडतच म्हणाला. कायमसाठी मंजूर आहे. गरिमा, मी आजच मुंबईला बदलीसाठी अप्लाय करतो. फोन कट झाला, पण दोन मनांमधील तुटलेली तार पुन्हा एकदा जोडली गेली होती. दुसऱ्या दिवशी सूर्याच्या पहिल्या किरणासह कोणीतरी दरवाजात दस्तक दिलं. हर्षित उभा होता, हात रिकामे पण डोळे भरलेले. खरं प्रेम, खोल पश्चाताप आणि पूर्ण समर्पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आत येताच तो गरिमासमोर गुडघ्यावर बसला आणि फक्त एवढंच म्हणाला, तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. मला तुला परत गमवायचं नाही. डोळ्यात पाणी दाटलेलं असताना गरिमाने त्याला उठवलं आणि दोघं एकमेकांच्या मिठीत शिरले. भावना ओसरायचे सारे बंध एकदम तुटले आणि दोन्ही बाजूंनी अश्रू ओघळू लागले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, काही कथा संपण्यासाठी नसतात, त्या पुन्हा नव्या आणि अधिक सुंदर रूपात सुरू होण्यासाठी घडतात. तर काही खरं प्रेम असेल तर तो राखेतूनही उठून पुन्हा आपलं फुलवण्याचं आयुष्य पुन्हा फुलवण्याचं सामर्थ्य ठेवतो. तर तुम्हाला काय वाटतं? गरिमाने घेतलेला निर्णय योग्य होता?